आदरणीय पवार साहेबांच्या संसदीय कारकिर्दीला 65 वर्ष पूर्ण झाले. 65 वर्षाच्या कारकिर्दीला सुरुवात झालेली आहे. आमचं जेवढं वय नाही तेवढा पवार साहेबांचा राजकीय अनुभव आहे. त्यामुळं एखाद्या अनुभवाचा ज्या माणसाने राज्य असू देशाच्या वेगवेगळ्या पदावर वेगवेगळ्या खात्यावर महत्त्वाची भूमिका बजावली असा जर आपल्या पक्षाचा नेतृत्व नेता असेल तर त्या नेत्याने कुठला जरी निर्णय घेतला तर नेत्याच्या निर्णयाशी आपण सहमत राहायचं असं. शेवट आपला अनुभवापेक्षा त्यांचा अनुभव त्यांनी अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले असतात. त्यामुळं त्यांचा कुठला जरी निर्णय असला तो योग्यच असतो. त्यामुळे हा विश्वास कार्यकर्त्यांनी नेहमी नेत्यावर ठेवला पाहिजे. त्यामुळं मी नेत्याच्या खांद्यावर मान टाकणारा एक कार्यकर्ता आहे. विलीनीकरण या सगळ्या गोष्टी आदरणीय आमच्या पक्षाचे नेते म्हणण्यापेक्षा सर्व आदरणीय साहेब असू, आमचे आदरणीय संसदेमध्ये आम्ही ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो त्या आदरणीय ताई असू किंवा आमचे प्रांताध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब असू किंवा आमच्या पक्षाचे माजी प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब असू, हे त्यावर यांच्यासारख्या नेतेमंडळीने ताकदीच्या नेतेमंडळीने भाष्य करणे योग्य असते. छोट्या कार्यकर्त्याने कधीच एखाद्या छोट्या कार्यकर्त्याने लहान तोंडी आपण म्हणतो ना, लहान तोंडी मोठा घास घेऊ नये. कुठेतरी मीडियासमोर कुठेतरी आपली ब्रेकिंग वाजण्यासाठी आपण एखादा उभं भाष्य करणं मला तरी योग्य वाटतं. नाही, राजकीय पक्ष हा कार्यकर्त्यांच्या जोरावर जरी चालत असतो पण शेवट आम्ही एखाद्या जहाजात बसलेलो थोडक्यात किंवा एखाद्या गाडीत बसलेलो आहे. आपण एखाद्या गाडीत प्रवास करीत असतो. आपला ड्रायव्हर विश्वास असतो. माझा ड्रायव्हर मी झोप जरी आली तर ड्रायव्हर मला व्यवस्थित तरी पोचवणार आहे. तसा आमच्या जहाजाचा ड्रायव्हर म्हणजे आदरणीय साहेब आहेत. ते आम्ही झोपलो आम्ही चुकलो तरी आम्हाला व्यवस्थित मार्गावर व्यवस्थित तरी पोचवताना हा आमचा विश्वास आहे. नाही, आता प्रस्ताव मी पक्ष पार्टीचा जर विचार केला, आपण एखादं मंदिर असतो माझ्यासारखा कार्यकर्ता त्या मंदिराचा पायाचा ते दगड म्हणून काम करतो. त्यामुळं कार्यकर्त्याची भूमिका पार पडायची असते. कार्यकर्त्यांनी कधी नेतृत्वाने कुठला डिसिजन घेतला, नेतृत्वाने कुठली बैठक घेतली यावर कधी आपण त्यावर लक्ष द्यायचं नसतं. आदर्श आचारसंहिता पाळणारा कार्यकर्ता नाही. मला काय सोपं आहे यापेक्षा मला काय अवघड आहे तो सगळा डिसिजन आमचे आदरणीय नेतेच घेतील. दिल्लीत चर्चा तर एवढं काय झाली नाही. आम्ही पण दिल्लीत गेलो नाही. आता मी 21 तारखेची मोहीम संपल्यानंतर माझे काही कमिट्यांची बैठक आहे 22 तारखेला. तर मी दिल्लीला जाणार आहे आणि दिल्लीत काही चर्चा झाली तर निश्चित एअरपोर्टला आल्यानंतर मी तुमच्याकडे येऊन ती सगळी चर्चा तुमच्या समोर पहिली मांडणी केली जाईल.